तर जय श्री गणेश मित्रांनो, तुम्ही व्हिडिओचं टायटल बघितल्याप्रमाणे मी तुम्हाला सांगणार आहे की राऊंड अप मारल्यावर काय होतं. तुम्ही कधी विचारसुद्धा केला नसेल. असा आम्ही अनोखा प्रयोग करून बघितलेला आहे. आता जी या ऊसात बसलेलो आहे त्या ऊसामध्ये आम्ही राऊंड अप मारलेला आहे. तर याचा रिझल्ट तुम्हाला दावतो. ऊसावर कसलीही म्हणजे एक कोंबसुद्धा जळलेलं नाही, खालून लहान कोंब आलेले ते सुद्धा जळलेलं नाही. ते एकदम चांगला रिझल्ट बसलेला आहे आणि आता तुम्हाला त्याचा व्हिडिओसुद्धा दावतो. तर चला आपण व्हिडिओ बघूयात. तुम्ही हे बघू शकता, या सरीला बघा, एक सरी दावत आहे तुम्हाला. हे असली जी हराळी आहे ती जवळजवळ 70% जळालेली आहे, हिरवी दिसत आहे ती. आणि जे असलं गवत जे आहे हे जळत नव्हतं. 2,4-D सुद्धा हे गवत जळत नव्हतं. ते गवत पूर्णतः जाळून टाकलेलं आहे, बघू शकता. आणि आता विषय राहिला कोंबाऱ्याचा. तर बघू शकता हे नवीन आलेले कोंबारे आहेत. तर एक सुद्धा कोंबारा जळलेला नाही. मला इकडे इकडे सुद्धा धावतो, बघू शकता. हे बघा, हे पहा नवीन आलेले कोंबारे बघू शकता तुम्ही. बारीक बारीक कोंबारे सुद्धा. या ऊसात खूपच गवत म्हणजे जास्तच गवत झालं. तर तुम्हाला आत जाऊन सुद्धा धावतो कशा प्रकारे गवत गळलेलं आहे, बघू शकता. ऊसाच्या बुडक्या म्हणजे इथपर सुद्धा आम्ही आणलेलं होतं, म्हणजे नोजल इथपर आणलेला होता हे गवत जळण्यासाठी. बघू शकता कोंबारे जसेचे तसे आहेत, कोंबारे जळले नाहीत. फक्त एवढंच की ऊसाला 24 कमी टाकल्यामुळे, 12-61 कमी टाकल्यामुळे फुटव्यांची संख्या कमी आहे. आमच्याकडून झालेली ती एक सर्वात मोठी चूक आहे. बघू शकता सगळा ऊस असा क्लीन करून दिलेला आहे, एकदम डायरेक्ट राऊंड अप मारला आहे. तर तुम्ही तुमच्या स्वजबाबदारीवर मारा, आम्ही सांगतोय म्हणून काही करू नका. तज्ज्ञांचा सल्ला घ्या, औषध दुकानदारांचा सल्ला घ्या आणि मारा. बघू शकता ऊसावर कसलाही परिणाम नाही. बघू शकता कुठेही एकही कोंब जळालेलं नाही आणि सरी एकदम क्लिअर करून दिलेलं आहे. फक्त बघू शकता तुम्ही, हे लव्हाळा आहे. लव्हाळा कशा प्रकारे जळून चाललेला आहे. लव्हाळा हे आपलं एलतार आणि हे असले म्हणजे सर्वच गवत एकदम चांगल्या प्रकारे जळून गेलेलं आहे. जवळजवळ 90% जळलेलं आहे, जळत सुद्धा आहे. आणि कोंबाऱ्याला सुद्धा काहीच अडचण झालेलं नाही. मोठ्या ऊसाला तर काहीच नाही, लहान कोंबाऱ्यांना सुद्धा नाही. तर तुम्ही तुमच्या जबाबदारीवर असं ऊसात राऊंड अप मारू शकता. धन्यवाद.